पावसाळा सुरू झाला की निसर्गात केवळ हिरवळच डोकावत नाही, तर धोकादायक पाहुणे देखील आपल्या आसपास वावरायला लागतात. विशेषतः जमिनीखालचे जीव, ज्यामध्ये सापांचा वावर हा खूप असतोय. ते आपली सुरक्षित वेळ सोडून बाहेर पडू लागतात. ओलसरतेपासून वाचण्यासाठी हे सरपडणारे प्राणी कोरड्या जागेचा शोध घेतात आणि मग हे साप घर किंवा गॅलरी, बाथरूम, दुकानात, शेती किंवा अगदी तुमच्या स्वयंपाकघरातही सहजपणे दिसू शकतात. आता पावसाळा सुरू असून त्यासोबतचा एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती अक्षरशः धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की ते पाहून कोणीही हादरून जाईल. एका घराच्या स्वयंपाकघरात जे आढळून आले ते पाहून तुम्ही देखील हादराल हे मात्र नक्की. नेमकं या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे, संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. पावसाळा सुरू झाला की साप, विंचू यासारख्या जीवांचा वावर वाढतो हे आपण ऐकत आलो. पण जर एखाद्या दिवशी तुमच्या घरात, तेही अगदी स्वयंपाकघरातील गॅसच्या शेगडीपर्यंत एक जीवन कोपरा लपून बसलेला आढळला तर अशक्य वाटतंय. पण सध्या सोशल मीडियावरती अशा धक्कादायक घटनेचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. गॅस स्टोव्ह उघडताच जे दिसलं ते पाहून घरातल्यांनाच नाही तर हा व्हिडिओ पाहणाऱ्यांचे देखील हातपाय गळून पडलेत. साप कोणत्याही दरवाजात वा कोपऱ्यात नव्हता, तर थेट गॅस शेगडीच्या आतमध्ये कुंडली मारून बसलेला होता. व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते की घरातील व्यक्ती जेव्हा गॅसचं झाकण उघडते तेव्हा त्याला आतमध्ये एक मोठा जिवंत साप कुंडली मारून बसलेला दिसतो. इतक्या सुरक्षित वाटणाऱ्या घराच्या आत अगदी जेवण बनवायच्या गॅसच्या शेगडीमध्ये असा साप लपून बसला जाईल हे कुणाच्याही लक्षात आलं नव्हतं. पावसाळा सुरू झाल्यावर हा साप ओलसर जागा सोडून कोरड्या किंवा उबदार ठिकाणाचा शोध घेत असतो. जंगल, शेत यासारख्या त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानामध्ये पाणी साठल्यावर ते माणसाच्या रहिवासी भागाकडे वळतात. त्यामुळे अशा दिवसात साप बाथरूम, किचन, स्टोरूम किंवा गाड्या इत्यादी ठिकाणी सुद्धा शिरतात. त्यांना उबदार आणि सुरक्षित जागा मिळाल्यावर ते तिथे लपून बसतात. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनीही सावध राहण्याबाबतच्या सूचनात्मक अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. तुमच्या घरात देखील साप आढळल्यास घाबरून न जाता तात्काळ वन विभाग किंवा सर्पमित्राशी संपर्क साधा. सापाला हात लावू नका किंवा स्वतःहून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.